नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। पावसाळ्यामध्ये गरम गरम खावेसे वाटणारे ब्रेडचे पकोडे कसे करायचे आपण त्याची रेसिपी बघूया। त्यासाठी मी इथे घेतले आहेत 4 उकडलेले बटाटे। बटाटे सुरुवातीला उकडून घ्यायचे आणि थोडे जास्त प्रमाणात उकडायचे आपल्याला बटाटे। कढईमध्ये मी बटाट्याची भाजी करून घेत आहे। त्यासाठी 2 चमचे तेल टाकले इथे। आता जिरे मोहरी थोडीशी टाकून घेऊया तेल गरम झाले की। त्यानंतर आता बारीक चिरलेला एक मोठा कांदा मी इथे चिरून टाकला आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला लाल कलरवर। तो परतन झाला की त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। त्यानंतर कोथिंबीर कांदा परतून झालाय। आता आपण इथे उकडलेले बटाटे चिरून घेतले आहे आणि ते टाकले आहे। आपल्याला ब्रेडचे बटाटे हे आपल्याला ब्रेडच्या आतमध्ये लावायचे, त्याच्यामुळे मी बटाटे इथे जास्त उकडून घेतलेले आहे। भाजी ही मस्त तयार होणार आहे बटाट्याची। आणि तुम्ही तुमच्या चवीनुसार या भाजीला झणझणीत करू शकता किंवा कमी तिखट सुद्धा करू शकता। इथे मी अर्धा चमचा मीठ घेतला आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता। हळद टाकली एक थोडीशी आणि याच्यामध्ये लाल मिरची पावडर घेतली आहे। तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा करून सुद्धा टाकू शकता तुमच्या चवीनुसार। हे आता आपण व्यवस्थित भाजी सगळी मिक्स करून घेऊया। जितका आपला भाजीचा कलर छान येईल तेवढे आपले ब्रेड पकोडे पण एकदम टेस्टी लागतील। थोडंसं तेल टाकले आहे मी ते। भाजी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे। हे सारण मी आता भाजीचं सारण काढून घेते थंड झाल्यानंतर। प्लेटमध्ये बघा मस्तपैकी आपली भाजी इथे तयार झाली आहे। ब्रेडमध्ये लावायची ती। आता मी इथे घेतले आहे 1.5 वाटी डाळीचे पीठ। आपल्याला आता पकोड्यासाठी इथे पीठ तयार करून घ्यायचे। एक अर्धा चमचा मीठ टाकले मी आणि थोडीशी हळद टाकली। एक कलर येण्यासाठी मी 1 चमचा इथे लाल मिरची पावडर टाकले, म्हणजे आपला ब्रेड पकोडाला एकदम छान कलर येईल असा। आता हे मस्त मिश्रण मिक्स करून घ्यायचे आणि त्यात मी आता एक अर्धा ग्लास पाणी टाकते। आता व्यवस्थितपणे हे मिश्रण हलवून घ्यायचे आणि थोडंसं पातळच बनायचं आपल्याला, कारण ब्रेड पकोडे हे आपण पातळ पिठामध्ये केल्यानंतर पकोडे एकदम कुरकुरीत होतात आणि खायला पण टेस्टी लागतात। अशा प्रकारे व्यवस्थित भिजवून घ्यायचे पीठ। आता मी इथे घेतले आहे 4 ब्रेड। आता आपण हे स्लाइसेस कापून घेऊया ब्रेडचे, म्हणजे आपल्याला पकोडे करायला सोपे जाईल। मी इथे स्लाइसेस काढून घेतले। तुम्ही इथे एक अख्खा ब्रेड सुद्धा ठेवू शकता। आपापल्या आवडीनुसार इथे ब्रेडचे स्लाइसेस पाडून घ्यायचे। अशा प्रकारे आता मी मध्ये भाजी टाकत आहे ब्रेडची बटाट्याची। वरून आता आपला दुसरा ब्रेड याला लावून घेऊया। व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आपल्याला आणि बेसन पिठामध्ये बुडवून आता आपल्याला तेलामध्ये तळायला टाकायचे पकोडे। अशा प्रकारे व्यवस्थित असे लाल तळून घ्यायचे आपण खरपूस वाणावर ब्रेड पकोडे। पावसाळ्यामध्ये आपल्याला गरम गरम अशी भजी पकोडे खावेशी वाटतात। ब्रेड पकोडे हा एकदम उत्तम अशी रेसिपी आहे। चला तर मग आपले ब्रेड पकोडे कुरकुरीत आणि टेस्टी असे तयार झाले। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा ही रेसिपी। चला तर मग ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। खूप खूप धन्यवाद।